सिंपल ब्लाऊजचं पेपर पॅटर्न केलं. आता हे पेपर पॅटर्न कपड्यावर कशा पद्धतीने ठेवायचं हे आपल्याला आज बघायचं, बरोबर ना. तर हा भाग आहे मागचा आणि हा पुढचा आणि ही स्लीव्ज. सुरुवातीला आपण बघा उभ्यातनं घडी घातलेली आहे कपड्याची. ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. मागचा भाग जेव्हा आपण इथे ठेवणार आहोत त्यावेळेस कपडाचा जो घडीचा भाग आहे त्याच्यावर मागचा भाग ठेवायचा आहे. आता इथे आपण याच्यामध्ये कटिंग करताना सीम अलाउन्स ठेवत नाही, बरोबर ना. त्यामुळे इथे सीम अलाउन्स ठेवायचा आहे. त्यानंतर इथे याची मार्किंग करायची आहे तसंच. इथे पण वरती अर्धा सेंटीमीटर सीम अलाउन्स, खाली पण अर्धा ते 1 सेंटीमीटर सीम अलाउन्स. इकडे ठेवायचं नाही कारण इथे आपण ऑलरेडी काय ठेवलेली असते, मार्जिन ठेवलेली असते. इथे डार्टची मार्किंग करून घ्यायची आहे. हा झाला, ही झाली बॅक साईड. आता हा बॅक साईड आखल्यानंतर इथे तुम्ही आपण बॅकचं डार्ट किती घेतोय, वरतून चेस्ट लेव्हल पासून खाली ना. आणि इथे मग ते डार्टची मार्किंग या कपड्यावर करून घ्यायची. त्यानंतर हा पुढचा भाग आहे. हा पुढचा भाग आपण ओपन ठेवणार आहे. त्यामुळे त्याचा पुढचा भाग हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. इथे ऍडजस्ट करायचा आहे कपडा. त्यामुळे आपला इकडचा कपडा काय होतो, वाचतो. कमीत कमी कपड्यामध्ये आपल्याला ते लेआउट करता आलं पाहिजे. इथे पण काय होणार, आता खाली सीम अलाउन्स, मार्जिन कशाला म्हणतात, जी आडव्यात न ठेवतात त्याला मार्जिन म्हणतात. उभ्यातनं शिवण्यासाठी जागा ठेवतात त्याला काय म्हणतात, सीम अलाउन्स. आपण इथे सीम अलाउन्स ठेवायची आहे. आणि इथून गळ्याची वगैरे गळ्याच्या आकाराला सीम अलाउन्स ठेवायची गरज नाही. मुंडाखोलीला पण सीम अलाउन्स ठेवायची गरज नाही. इथे बघा डार्टची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे आपला हा चेस्ट लेव्हलचा पॉईंट आहे, हा इथे मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर इथे हा वेस्ट डार्ट, हा साइड डॉट, हा साइड डॉट आणि इथून हा साइड डार्ट, अशा डार्टची मार्किंग करायची. त्याच्यानंतर इथे कमरेचा डार्ट हा सगळ्यात काय असतो, रुंद असतो. बाकीचे छोटे छोटे असतात ना, पिनटक्स सारखे घातले जातात. त्यानंतर इथे ही बाही. तर बाही तुम्ही या ठिकाणी अशी ठेवून जेवढ्या मापाची तुम्हाला हवी असेल तेवढ्या मापाची बाही तुम्ही इथे त्याच्यावर मार्किंग करायची आहे. हा टर्निंग साठी भाग आहे. इथून हा कपडा निवडणार ना आपण, त्याच्यासाठी आहे. याच्यामध्ये कुठेही मार्जिन वगैरे जास्त ठेवायची गरज नाही. इथे थोडंसं केलं तर चालणार आहे, नाहीतर मग नाही ठेवली तरी चालतं. आता याच्यामध्ये काय आहे, बॅक साईड, ही आहे फ्रंट साईड, ही आहे. या ठिकाणी तुम्हाला या काच बटन पट्टी निघते. इथून सरळ जर तुम्ही रेष वाढली, इथे काच बटन पट्टी निघणार आहे. याच्यामध्ये तुमची इकडे कंबर पट्टी निघणार आहे इथून सरळ किनारीच्या भागातलं. आणि इथे क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. हे बघा, आपण बायस स्ट्रिप काढतो की नाही, किती अंशाच्या कोणातनं काढतात त्या, किती अंशाच्या कोणातनं काढतं बायस स्ट्रिप, 45 अंशाच्या कोणातनं. किती, परीक्षेत प्रश्न येतो की नाही. मग ह्या अशा पट्ट्या कापायच्या. या कशा